नमस्कार मित्रांनो, ठाणे शहर पोलीस भरतीचा पॅटर्न आपण आज समजून घेणार आहे। इथं बघा, ठाणे शहर पोलीस 2022 ला जीकेचे 51 प्रश्न विचारले होते, 2023 ला 56 प्रश्न विचारले आणि 2024 ला डायरेक्ट 72 प्रश्न विचारले। आता त्यातल्या त्यात आपण जर विषयावाईज बघायला गेलो तर 2022 च्या भरतीमध्ये विज्ञानचे 10 प्रश्न विचारले होते, चालू घडामोडीचे 9 प्रश्न, राज्यशास्त्राचे 5 प्रश्न, भूगोल 12 प्रश्न, इतिहास 10, अर्थशास्त्र 10 आणि कम्प्युटर 1। 2023 च्या परीक्षेत बघितले तर इथं सुद्धा विज्ञानचे 19 प्रश्न, चालू घडामोडी 14, भूगोल 8, इतिहास 11, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, पोलीस प्रशासन आणि लॉंग फॉर्म वरती 1 प्रश्न। अशाच प्रकारे 2024 च्या भरतीमध्ये जर बघितलं तर विज्ञानावरती सुद्धा 14 प्रश्न, चालू घडामोडी 10, भूगोल 19, अर्थशास्त्र 5, इतिहास 11, राज्यशास्त्र 11। बाकीचे जर आपण विषय बघायला गेलो तर मराठीचे 2022 मध्ये बघा 14 प्रश्न आहे, गणिताचे 19 प्रश्न आहे, बुद्धिमत्ताचे 16 प्रश्न। 2023 मध्ये मराठी 17, गणित 10, बुद्धिमत्ता 17। 2024 मध्ये मराठी 18 आणि गणित बुद्धिमत्ता मिळून फक्त 10 प्रश्न। अशा पद्धतीचा जो काही परीक्षा पॅटर्न आहे तो तुमचा ठाणे शहर पोलीसला विचारत असतात। आता यातून एक गोष्ट लक्षात आली की इथं जीकेचे जास्तीत जास्त प्रश्न विचारतात, त्यातल्या त्यात विज्ञान, चालू घडामोडी, भूगोल, इतिहास आणि राज्यशास्त्र हे महत्त्वाचे विषय। या महत्त्वाच्या विषयावरती जास्तीत जास्त प्रश्न पोलीस भरतीला विचारण्यात आलेले। आज पद्धतीने तुम्हाला सर्व जिल्ह्यांचा परीक्षा पॅटर्न समजून घ्यायचा असेल व 1 ते 100 प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण असलेलं पुस्तक पाहिजे असेल तर आपल्याकडे पांढरा घोडा म्हणून एक प्रश्नसंच उपलब्ध आहे। यामध्ये 2022, 23, 24 मागच्या 3 वर्षाच्या सर्व प्रश्नपत्रिका आहे आणि त्यातल्या त्यात चालू घडामोडीचे जे काही प्रश्न आहे ते सर्व प्रश्न आपण यामध्ये अपडेटेड केले। शॉर्ट बट स्वीट म्हणजे कमी याच्यामध्ये आणि जास्त महत्त्वाचं असलेलं असं विश्लेषण आपण आपल्या या पांढरा घोडा पुस्तकामध्ये दिले। एकदम दर्जेदार असं पुस्तक आहे हे, त्यामुळे आपल्या जवळच्या दुकानामध्ये जाऊन हे पुस्तक नक्की तुम्ही घेऊ शकता किंवा Amazon वरती सुद्धा उपलब्ध आहे, त्यावरून सुद्धा ऑर्डर करू शकतात।